मित्रांनो, कित्येक व्यवसाय मालक भाड्याच्या जागा घेतात, पण त्यांच्या याच निर्णयामुळे त्यांचा नफा कमी होतो. तुम्ही पण ही चूक करताय का? चला थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे की भाड्याच्या जागेबद्दल एक मोठी चूक जी व्यवसाय मालक करतात ती म्हणजे लोकेशन निवडताना फक्त भाड्याचा खर्च बघणे, पण आसपासच्या परिसरातील फुटफॉल क्वालिटी तपासली जाते का? कमी भाडे असलेल्या जागेत ग्राहकच येणार नसतील तर तो खर्च वाया जातो. आणि स्वतःची जागा घेण्याचा विचार करताय तर मोठी चूक म्हणजे पूर्ण बजेट फक्त जागेवर खर्च करणे आणि वर्किंग कॅपिटल कमी ठेवणे. यामुळे व्यवसाय वाढण्यासाठी लागणारा पैसा संपतो आणि व्यवसाय स्थिर होतो. आणि भाड्याच्या जागेत व्यवसाय करताना अजून एक दुर्लक्षित मुद्दा म्हणजे लीज ॲग्रीमेंट. 5 वर्षांसाठी जागा घेतली पण त्यात भाडेवाढीची अट समजून घेतली नाही तर तुमच्या पहिल्या 2 वर्षाचा नफ्याचा प्लॅन अचानक कोसळतो. तर सोल्युशन काय आहे? भाड्याच्या जागेचा निर्णय घेताना कॉस्ट पर सेल मोजा. जागेचा खर्च तुमच्या एकूण विक्रीच्या 10 ते 15% पेक्षा जास्त नसावा. दुसरं म्हणजे की स्वतःची जागा घेताना फ्युचर स्केलेबिलिटी बघा. ती जागा तुम्हाला 5-10 वर्षात मोठा व्यवसाय वाढवायला मदत करेल का? जर का हो तर ती नक्की घ्या. आणि तिसरं म्हणजे की लीज ॲग्रीमेंट नीट वाचा. भाडे, वाढीचे टक्के आणि कोणत्या परिस्थितीत जागा सोडावी लागेल हे आधी समजून घ्या. मित्रांनो, जागा कोणतीही असो, भाड्याची किंवा स्वतःची, डेटाबेस डिसिजन घ्या. फक्त स्वस्त जागेसाठी नफा आणि व्यवसायाची वाढ गमवू नका. अशा व्यावसायिक टिप्ससाठी मी व्यापारी मित्र याला फॉलो करा.